brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अरे आमदारांना माहिती असायला पाहिजे काय आहे तिकडे, तर पत्र देतील ना. आपण कधी आमदारांचं प्रेझेंटेशन ठेवलंय का? सॉफ्टली, नम्रतापूर्वक, आवाहनपूर्वक, स्नेहपूर्वक. विरोधकांना कोणाला विचारायचंच नाही. आता ठीक आहे, आम्हाला नाही विचारतात, पाठीमागे सत्ताधारी बसले त्यांना तर विचारा. तो स्कोपच्या बाहेरचा विषय आहे. तरी देखील त्याच उत्तरामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की कोस्टलच्या बांधकामं करण्यासाठी जी जागा राहिली, जेटी राहिली, त्या जेटीवरती तुम्ही बांधा. हा मला खुलासा करायचा. मग अर्थसंकल्पावरचं भाषण 1 तास पुढे ढकलायची गोष्ट करू का मी? नाही, न्याय आता खूप झाला न्याय. का आपण त्यांना देण्याचं काम करतोय? आज तुम्ही जिओ गार्डनमध्ये जाऊ शकता का? नाही, पण तुम्ही थांबतच नाही. तुमचं झालं की शिंदे की परत 1 तास लक्षवेधी चालू आहे तुमची. पण ह्याचं कुठेही व्यापारीकरण होणार नाही, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. मंत्री महोदय फार म्हणजे मला असं वाटतं की ते ही लक्षवेधी फार सिरियसली घेत नाहीयेत. आमदारांनी पत्र द्यावं. अरे आमदारांना माहिती असायला पाहिजे काय आहे तिकडे, तर पत्र देतील ना. आपण कधी आमदारांचं प्रेझेंटेशन ठेवलंय का की हे लोकप्रतिनिधी सगळे निवडून येतात, तर लोकांच्या प्रतिनिधीला पहिलं दाखवलं पाहिजे की बाबा काय होणार आहे. पूर्वीपासून मी मुंबईच्या बऱ्याचशा बैठका, MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा ज्या ज्या एजन्सीज असतात, त्या एक लोकप्रतिनिधींसाठी एक प्रेझेंटेशन ठेवतात की हा प्रकल्प आणायचा आहे, या प्रकल्पामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगा. असं पूर्वी कधी होत होतं. आता काय विरोधकांना कोणाला विचारायचंच नाही. आता ठीक आहे, आम्हाला नाही विचारतात, पाठीमागे सत्ताधारी बसले त्यांना तर विचारा. कमीत कमी लोकप्रतिनिधींना कळलं तर पाहिजे की ते काय होणार आहे. तर लोकप्रतिनिधी आम्ही पण त्रुटक माहितीवरती या सगळ्या गोष्टी सभागृहात घेऊन येतोय. परंतु सरकारचं काम आहे, त्यांनी जर एखादा प्रकल्प आणायचा ठरवला तर लोकप्रतिनिधींना त्याचं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांना सुनावणी त्याची झाली पाहिजे. बरेचसे विषय आता ज्या सगळ्यांनी मांडले त्या विषयावरती मी पुन्हा जात नाही. परंतु मंत्री महोदयांनी सांगितलंय की 67% स्पेस म्हणजे 67 तुम्हाला आणि 37 पब्लिकला. माझं आव्हान आहे, आजच पॉलिसी जाहीर करून टाका. RGPG पॉलिसी आहे ना, अधिकाऱ्याला द्या ना. प्रश्न विचारा. या सभागृहात शासन निर्णय, जेव्हा सभागृह चालू असतं तेव्हा निर्णय बाहेर होत नाहीत, तेव्हा ते सभागृहात निर्णय होतात. आणि मी तुमच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. घ्या धाडसी निर्णय. सर्वसाधारण मुंबईतल्या मराठी माणसाला जर हक्काची जागा पाहिजे असेल तर शासनाने आज निर्णय घ्यावा. प्रवीण दरेकरांचं म्हणणं बरोबर आहे. गरीब जाणार कुठे? कामगारांची मुलं जाणार कुठे? मराठी माणूस जाणार कुठे? तुम्ही हे क्लबचं तुम्ही आम्हाला आमच्याकडे बोट दाखवता ना क्लबची. माझं मत असं आहे, मी आव्हान देतोय तुम्हाला, व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. अधिवेशन चालू आहे, आज तुम्ही RGPG पॉलिसीमध्ये जाहीर करून टाका की 67% पण काढून टाकतो आम्ही. या जे क्लब आम्ही अडॉप्शन पॉलिसीवर दिले असेल, आम्ही टेकन केअर पॉलिसीवरती दिलेली असेल, ज्या पण पॉलिसीवरती दिलेले असेल ते मुंबई महानगरपालिका, MMRD ज्यांच्या असतील ते घेतील आणि लोकांसाठी उपलब्ध करून देतील. परब साहेब, आपण सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत काय ठरवलं होतं की लक्षवेधी आपण वेळेवर संपवून 3 वाजता सुरू करणार होतो अर्थसंकल्पावरती भाषण. आता 2:47 लक्षवेधी सुरू झाले. नाही, तुम्ही बोला ना, बोलत राहा, माझं म्हणणं नाही त्याच्यावर. पण फक्त मी आपल्याला अगदी जेवढं शक्य होईल तेवढं सॉफ्टली, नम्रतापूर्वक, आवाहनपूर्वक, स्नेहपूर्वक विनंती करते की प्रश्न विचारा आणि पुढे अजून एक सचिन अहिरला बोलून परत अजून एक लक्ष अर्थसंकल्पावर आपल्याला भाषण सुरू म्हणून मी RGPG पॉलिसीमध्ये जातच नाही. नका जाऊ. प्रश्न मी फक्त डायरेक्ट प्रश्न विचारतोय की राज्य सरकारच्या मनात आहे ना की गरीबाला न्याय मिळाला पाहिजे, मराठी माणसाला फिरायला मिळालं पाहिजे, गरीबाची कामगाराची मुलं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे, मैदानात फिरायला पाहिजे, मैदानात क्रिकेट खेळायला पाहिजे. राज्य शासनाने आज जाहीर करावं की हे सगळे क्लब आम्ही ताब्यात घेतोय आणि गरिबांसाठी आम्ही ओपन करून टाकतोय. नंबर 1 स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि प्रवीण दरेकरांचं समाधान झालं तर आम्ही असं समजू की सगळ्यांचं समाधान झालं. नंबर 2, आपण जे प्रेझेंटेशन देणार आहात हे प्रेझेंटेशन आमदारांना देणार. आमदारांच्या सूचना याच्यामध्ये तुम्ही घेणार. सर्वसामान्य लोकांची सुनावणी लावणार का? नंबर 3, जो सचिन अहिर यांनी प्रश्न विचारलेला आहे की हेलिपॅड बांधून ज्याला काहीच खर्च नाहीये, जो खर्च तुमच्या महानगरपालिकेच्या आवाक्यात आहे, तरी देखील तुम्ही तिकडे पब्लिक पार्टिसिपेशन नाही PPP मॉडेल लावून
तुम्ही बाकीच्यांची धन करायची जी काही योजना आणलेली आहे ही योजना रद्द करून जर तशीच गरज असेल तर राज्य शासन स्वतःच्या पैशाने हेलिपॅड तिथे बांधणार का? 3च प्रश्न आहेत. पण याच्या अगोदर असं सांगितलं होतं की तो स्कोपच्या बाहेरचा विषय आहे. तरी देखील त्यावर चर्चा करायची असेल तर वेगळ्या आयुधानं ती देखील चर्चा तुम्ही आणू शकता. त्याला आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. दुसरा महत्त्वाचा विषय हेलिपॅडचा जो आहे, तो हेलिपॅडचा जो आपला गैरसमज होतोय की हेलिपॅड हे आपण कुठेतरी जमिनीवर करतोय, ते हेलिपॅड आपण समुद्रामध्ये करतोय म्हणून तो खर्च आपल्याला जास्त दिसतोय. आणि ते हेलिपॅड करत असताना देखील जरी PPP मॉडेल असलं तरी सगळं काय ते सिंगानियाज वापरणार आहेत अशातला भाग नाही. ते कॉमन पब्लिकला देखील वापरायला शासन आणि महानगरपालिका देणार आहे. त्याच्यामुळं कुठंतरी एका उद्योजकाबरोबर PPP मॉडेल आपण करतोय म्हणजे ते हेलिपॅड त्या उद्योजकाच्याच मालकीचं झालं असं सांगण्याचा जो प्रयत्न केला जातोय ते देखील चुकीचं आहे. आणि तिसरा मुद्दा जो परब साहेबांनी सांगितलं की प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये, त्याचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलं होतं की मी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना देखील विनंती करेन की आपल्या सगळ्यांची मागणी आहे की या संदर्भामध्ये एक बैठक लावावी आणि ती बैठक लावायच्या अगोदर महानगरपालिकांच्या आयुक्तांना निर्देश दिले जातील की मुंबई नगरातले जेवढे आमदार आहेत त्यांना या संपूर्ण प्रकल्पाचं प्रेझेंटेशन द्यावं. ठीक आहे, प्रेझेंटेशनचा जो मुद्दा आहे ना परब साहेब, त्याच्यात मला एक असं वाटतं त्यांनी मंत्री महोदयांनी तर मान्य केलेलंच आहे, परंतु गेले 5 वर्ष इलेक्शनच झालेली नाही आहे. या पार्श्वभूमीवरती सगळ्या शहरांमध्ये तुमचा जो प्रश्न आहे, सुनील शिंदे थांबा जरा खाली आता, तर त्याच्यामुळे अनेक शहरांच्या मध्ये लोकांची मागणी आहे, तर ठिकठिकाणी सादरीकरण करणं योग्य आहे ना. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला तो फंड नगर विकासचा आहे. आता महाराज परब साहेब, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमदार म्हणून ट्रीट करून सगळा निधी वाटला. मग लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आम्ही आहोत का? आम्हाला बोलवून आम्हाला विचारू शकले असते या मुंबईच्या लोकांना. लक्षवेधीबद्दल नंतर मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची जी व्यथा आहे ती समजून घ्या आणि त्यातून मार्ग काढा. सचिन भाऊ, आता किती वेळ तुम्ही गटनेत्यांच्या नाही एक तू शिंदेना मग अर्थसंकल्पावरचं भाषण 1 तास पुढे ढकलायची गोष्ट करू का मी? नाही, न्याय आता खूप झाला. न्याय तुम्हाला सादरीकरण होणार आहे नाही. तर मी असं अर्थसंकल्पाचा विषय जो आहे, तुम्ही लक्षवेधी चालवा, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य देते, पण अर्थसंकल्पावरती भाषणाला मी स्थान दिलं नाही असं नाही. पण तुम्ही थांबतच नाही. तुमचं झालं की शिंदे की परत 1 तास लक्षवेधी चालू आहे तुमची. बोला आता. तुम्ही थोडा शांत झाल्यानंतर बोलतो. नाही, मी शांतच आहे आता. मी थंड पडायची वेळ नाही. सभापती महोदय 3 विषय मी मांडले होते. 3 विषय मी मुद्दे मांडले होते. तुम्ही हेलिपॅडचा बोलत नाही, आता त्यांना बोलले. सभापती महोदय ते बोलताना रेकॉर्डवर आलं का आपण हेलिपॅड समुद्रावर, तसं नाही आहे. तुमच्याच उत्तरामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की कोस्टलच्या बांधकामं करण्यासाठी जी जागा राहिली, जेटी राहिली, त्या जेटीवरती तुम्ही बांधता. हा मला खुलासा करायचा आहे. रेमेंड असो किंवा अंबानी कोणाच्या आकच नाही आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय की आपण स्वतः करू शकतो. काय गरज आहे आपल्याला त्यांच्याकडे करायची? अंबानीच्या बद्दल पण काय आकच नाही आहे. पण आपण स्वतः, सभापतीमध्ये आपण स्वतः गार्डन बनवू शकतो का? आपण त्यांना देण्याचं काम करतोय. आज तुम्ही जिओ गार्डनमध्ये जाऊ शकता का? नाही होऊ शकत. सभापतीमध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शब्द मुंबईकरांना दिला होता की आम्ही ही जागा मोकळीच ठेवणार आहात. हा शब्द तुम्ही आज देणार आहात का? आहे काही जरी देणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये कोस्टल बाबतीत, पण इकडे पण पॉलिटिकली तुम्ही स्टेटमेंट दिले ना, कॉर्पोरेशन दिले की आम्ही 1 इंच जागाचं कमर्शियलायझेशन करणार नाही. माझा मंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की या ह्याच्यामध्ये तुम्ही दिलेला शब्द आहे की काही कमर्शियलायझेशन होणार नाही, काही अंडरग्राऊंड कॉन्क्रीटचं होणार नाही, मोकळ्या जमिनी ती जमीन आम्ही असेच ठेवणार आहोत आणि मग त्याला लागणाऱ्या ज्या काही नागरिक सुविधासाठी जे छोटे छोटे फूड कोर्ट असतील ते तुम्ही करा ना येणाऱ्या लोकांना. असा आपण शब्द देणार आहात का? ही जी जागा आहे ही सेंट्रल पार्कसाठी आहे. त्याच्यावर जे काय होणार आहे त्याचं प्रेझेंटेशन देखील सगळ्या सन्माननीय आमदारांना आम्ही देऊ. बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्हाला पण दिलं पाहिजे. जे या लक्षवेधीवर बोललेले त्यांना आपण ते प्रेझेंटेशन देऊ आणि मुंबईच्या आमदारांना देऊ. पण ह्याचं कुठेही व्यापारीकरण होणार नाही, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे.